नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये घरामध्ये आपण साठवणीचे पदार्थ भरपूर बनवतात. तर त्यातलाच आज आपण एक प्रकार बनवत आहे, म्हणजे अतिशय झटपटीत, चविष्ट, वर्षभर टिकणारी, सोप्या पद्धतीची चटपटीत अशी आवळ्याची चटणी. खूपच सोपी रेसिपी आहे आणि तितक्याच लवकर होणारी. चला तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. आवळ्याची चटपटीत चटणी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो आवळे घेतले आहे. सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे व फक्त 5 मिनिटांसाठी आवळे वाफवून घ्यायचे आहे. तर इथे मी स्टीमरमध्ये सर्व आवळे वाफवून घेते. आवळे वाफवून झाल्यानंतर अतिशय मऊ असे होतात, इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सर्व आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे बारीक किसणी घेतली आहे व त्याच्या सहाय्याने सर्व आवळे मी किसून घेते. आवळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच किसून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घेतला आहे. तूप वितळल्यानंतर तयार केलेला आवळ्याचा कीस आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी हा कीस तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे. ही प्रोसेस करत असताना गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवावा व त्याचबरोबर इथे मी 1.5 कप गुळाची पावडर घेतली आहे. ती सुद्धा आवळ्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. साधारणतः 5 मिनिटासाठी सतत स्पॅच्युलाने आवळा व गूळ मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मिश्रण तयार होईल. इथे मी आल्याचा 1 तुकडा घेतला आहे, तो सुद्धा किसणीने किसून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण जवळपास थोडंसं घट्ट होण्यात आलं आहे. त्याच वेळेस आपण इथे 1 मोठा चमचा लाल तिखट व 1 छोटा चमचा हळद, चवीपुरता मीठ किंवा 1 चमचा मीठ घालून सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी इथे मी 1 चमचा मरगजच्या बिया घेतल्या आहे किंवा टरबूजाच्या बिया घेतल्या आहे. त्यासुद्धा या मिश्रणामध्ये एकजीव करायच्या आहे. गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण जर घट्ट होण्यात आलं, त्यातील पाणी आटलं असेल तर समजावं की आवळ्याची चटणी तयार झाली आहे. चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काचेच्या कंटेनरमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. साधारणतः वर्षभर सहज टिकते. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी. चटपटीत व झटपटीत वर्षभर टिकणारी, सोप्या पद्धतीने बनवली आहे आवळ्याची चटणी. आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन.